नमस्कार. शेवटी करण जोहरने त्याचं वेट लॉस सिक्रेट रिव्हीलच करून टाकलं. बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की त्याने कदाचित ओझेम्पिक किंवा मंजारो सारखं इंजेक्शन घेतलं आहे, ज्यामुळे त्याचा एवढा पटकन वेट लॉस झाला आहे. बट एका इंटरव्ह्यूमध्ये करण असं म्हटला की त्याने 7 महिन्यांसाठी ओमॅड डाएट फॉलो केला आहे आणि त्यामुळेच त्याचा एवढा ड्रास्टिक वेट लॉस झाला आहे. काय आहे हे ओमॅड डाएट, ते कसं करतात, खरंच हे वेट लॉस साठी इफेक्टिव्ह आहे का, आणि हे डाएट कोणी करू नये, आणि हे डाएट खरंच सस्टेनेबल आहे का, खूप काळापर्यंत आपण हे करू शकता का, याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. ओमॅड डाएट म्हणजेच 1 मील अ डे डाएट. आता याचं नावच सांगत आहे की आपल्याला दिवसभरामधून 24 तासामधून फक्त एकदाच जेवण करायचं आहे. येस, या ओमॅड डाएट मध्ये दिवसभरातून व्यक्ती फक्त एकदाच जेवण करतो आणि जे काही कॅलरी इनटेक तुम्हाला करायचं आहे, दिवसभरामध्ये जेवढं काही खायचं आहे ते सर्व तुम्हाला या एका वेळेच्या जेवणामध्ये घ्यायचं आहे. आता हे ओमॅड फॉलो करताना काही जण असिओ पण फॉलो करतात. असिओ म्हणजे काय? ऑल कॅलरीज इन 1 आवर. येस, ओमॅड फॉलो करणारे जे काही एकदाच जेवण करतात ते एका तासामध्ये हे सर्व जेवण फिनिश करतात. दिवसभरातून एकदाच जेवण केल्यामुळे कॅलरी इनटेक तसाही कमीच होतो, कारण एका वेळेमध्ये जरी तुम्ही एका तासात पूर्ण जेवण संपवणार असाल तर एका वेळेला माणूस किती खाणार ना. तर लिमिटेशन येतात फूड इनटेक वरती. जे काही अन्न ग्रहण तुम्ही करत आहात ते कमी करत आहात, त्यामुळे कमी कॅलरीज खाल्ल्या जातात. सो कॅलरीज कमी खाल्ल्यामुळे, कॅलरी डेफिसिट मध्ये असल्यामुळे हा ओमॅड डाएट काम करतो, वेट लॉस साठी रिझल्ट देतो. पण बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की दिवसभरातून एकदाच जेवायचं आहे, सो मला जे काही आवडतं, जे काही माझे फेवरेट फूड्स आहेत ते मी या एका तासामध्ये खाणार आहे, असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. वेल, पण असं जर केलं आपण, समजा आपण खूप हाय कॅलरी फूड खाल्ले, म्हणजे काही तळलेलं असेल, स्वीट्स असतील, ते जर आपण खूप जास्त प्रमाणात ह्या एका वेळेत खाल्ले तर मे बी असंही होऊ शकतं की कॅलरी इनटेक हा हाय होऊ शकतो, आणि ज्यावेळेस कॅलरी इनटेक हाय असेल त्यावेळेस वेट लॉस होणार नाही. त्यामुळे जरी तुम्ही ओमॅड फॉलो करत असाल, जरी दिवसभरातून एकदाच जेवणार असाल, तरीही मेक शुअर की तुमचं जे मील प्लेट आहे किंवा त्यावेळेला ते जे तुम्ही जेवणार आहात ते बॅलन्स्ड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कार्ब्स असतील, प्रोटीन्स असतील, फायबर असेल, तुम्हाला थोडंफार जर तुम्ही काही इन्क्लूड करू शकत असाल तर थोडंफार स्वीट तुम्ही इन्क्लूड करू शकता. फायबर भरपूर इन्क्लूड करायचं आहे. व्हेजिटेबल्स, वेगवेगळे प्रकारचे धान्य, म्हणजे कधी भाकरी घेऊ शकता, कधी पोळी घेऊ शकता, कधी भात घेऊ शकता. सो असं तुम्ही वेरी जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला सगळे न्यूट्रिएंट्स मिळतील. ओमॅड डाएट जरी तुम्ही फॉलो करत असाल तरी कॅलरी इनटेक वरती लक्ष ठेवावंच लागतं. एक वेळेला तर जेवायचं आहे, पण कोणत्या वेळेला? वेल, ते तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे सिलेक्ट करू शकता. बरेच जण रात्रीची वेळ चूज करतात, कारण काय होतं, जर पोट भरलेलं असेल तर रात्री झोप लागणं हे थोडं सोपं जातं, आणि जर उपाशी असाल तुम्ही तर रात्री झोप लागणं थोडं डिफिकल्ट जातं. त्यामुळे बरेच जण रात्रीच्या वेळेला जेवण करतात आणि दिवसभर मग नंतर काहीच खात नाहीत. बट दॅट इज अकॉर्डिंग टू युअर कन्व्हिनियन्स. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही, मला दुपारी 12-1 वाजता लंचच्या वेळेला मला प्रॉपर जेवण करायचं आहे, त्यावेळेला मला जास्त भूक लागते आणि जरी मला रात्री जेवण नसेल तरी मी व्यवस्थित झोपू शकतो, तर त्यावेळेस तुम्ही नक्की तुमच्या अकॉर्डिंगली तुमचा टाइम सिलेक्ट करू शकता. दिवसभरातून एकदाच जेवण करायचं आहे आणि तेही एका तासामध्ये. मग उरलेले जे 23 तास आहेत त्यामध्ये काय करायचं आहे, त्यावेळेस आपल्या बॉडीला कसं आपण फ्युल करू शकतो? वेल, हे जे कॅलरीज आपण खाल्लेले आहेत एका तासामध्ये त्याच दिवसभरामध्ये बॉडी आपली यूज करते. आणि जरी दिवसभरामध्ये तुम्ही काही खाऊ शकत नसाल तर तुम्हाला लिक्विड्स जे आहेत, 0 कॅलरी लिक्विड्स, ते अलाउड असतात. आता याच्यामध्ये काय येतं, ब्लॅक कॉफी तुम्ही घेऊ शकता दिवसभरामध्ये, किंवा लाईम वॉटर, मीठ ऍड केलेलं जे लिंबू पाणी आहे ते तुम्ही घेऊ शकता. दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्यावं लागतं, कारण ऑब्व्हियसली एनर्जी मेंटेन करण्यासाठी, हायड्रेशन लेवल्स मेंटेन करण्यासाठी तुम्हाला पाण्याची गरज असते. ओमॅड डाएट चॅलेंजिंग आहे का? येस, बराच चॅलेंजिंग आहे हा डाएट, बराच अवघड आहे फॉलो करण्यासाठी. एकतर दिवसभरातून एकदाच तुम्ही जेवायचं आहे, सो ऑब्व्हियसली काही तास तुम्हाला भूक लागणार नाही, बट दिवसभरामधले बरेच तास असे असतील ज्याच्यामध्ये तुम्ही उपाशी असाल, ज्यावेळेस तुमच्या पोटात काहीच अन्न नसणार आणि तुम्हाला भरपूर भूक लागलेली असेल. सो हे हंगर जे आहे किंवा भूक जी आहे त्याच्याशी कोप अप करण्यासाठी तुम्हाला काही दिवस जातील. म्हणजेच या डाएटची तुम्हाला सवय लागण्यासाठी काही दिवस जातील. स्वतः करण जोहरही असं म्हटलं की त्याला 7 दिवस लागले हे डाएट सोबत यूज टू होण्यासाठी किंवा या डाएटची सवय होण्यासाठी. सो हा एक खूप चॅलेंजिंग आणि अवघड पार्ट आहे या डाएटचा. दिवसभर तुम्हाला भूक लागलेली
झालेली असते. सो हा डाएट सुरू करण्याआधी हे नक्की लक्षात ठेवा की मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे दिवसातला बराचसा काळ तुम्ही उपाशी राहणार आहात आणि ते तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. दुसरं चॅलेंज ओमॅड डाएट करताना येतं ते म्हणजे सोशलायझिंग. आता सोशलायझिंग म्हणजे काय, जेव्हा तुम्ही इतर व्यक्तींसोबत जेवता किंवा इतर व्यक्तींसोबत फंक्शन्स वगैरे अटेंड करता त्यावेळेस हा ओमॅड डाएट फॉलो करणं थोडं डिफिकल्ट जातं. तर होतं काय, समजा तुम्ही ओमॅड फॉलो करत आहात आणि दुपारच्या वेळेला तुम्ही ऑलरेडी तुमचं जेवण केलेलं आहे आणि इव्हनिंग मध्ये तुमची पार्टी आहे किंवा फंक्शन आहे. सो अशा वेळेस तुम्हाला आजूबाजूला सतत अन्नपदार्थ, जेवण, फूड, जिथे तिथे अबंडन्स ऑफ फूड असतं आणि मग या अशा वेळेस कंट्रोल करणं, हंगर कंट्रोल करणं किंवा स्वतःचे जे क्रेविंग्स आहेत ते कंट्रोल करणं डिफिकल्ट होऊन जातं. मे बी त्यावेळेस मग तुम्हाला असं होईल की तुम्ही जे अवेलेबल आहे त्या गोष्टी खाल आणि डाएट तुमचं चीट होईल. कधीतरी फंक्शन्स, कधीतरी सोशलायझिंग असेल तर ठीक आहे, बट बरेच जण कॉर्पोरेट फील्डमध्ये वगैरे असतात, त्यांना बऱ्याचशा पार्टीज असतात, बऱ्याचशा मीटिंग्स असतात. मग त्यावेळेस हे ओमॅड फॉलो करणं जे आहे ते थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं. तिसरं चॅलेंज ओमॅड फॉलो करताना येतं ते म्हणजे वर्कआउट, एक्सरसाइज. आता वेट लॉस साठी हा डाएट तर आपण फॉलो करत आहोत, त्याच्याने वेट लॉस तर होईल. आता बरेच जणांचं असं म्हणणं असतं की एक्सरसाइजची काय गरज जर डाएट फॉलो करत असेल तर. असं नाहीये, डाएटनी कॅलरी मॅनेजमेंट तर होतच, बट एक्सरसाइज ही आपण फक्त वेट लॉससाठी करत नाही. एक्सरसाइजमुळे आपलं हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह होते, आपली लंग्सची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होते किंवा मसल मास इम्प्रूव्ह होतं, बोन स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होते, मोबिलिटी, बॅलन्स जे आहे हे सर्व इम्प्रूव्ह होतं. यासाठी आपल्याला एक्सरसाइज करायची असते. तर ओमॅड सोबत एक्सरसाइज करताना एक प्रॉब्लेम असा येतो की तुम्ही ओमॅडमध्ये बराच काळ उपाशी असता, बऱ्याच वेळेस तुम्ही एम्प्टी स्टमक असता आणि मे बी एक्सरसाइज करण्यासाठी तेवढी एनर्जी तुम्हाला नसते. बऱ्याच जणांना एम्प्टी स्टमक एक्सरसाइज करणं पॉसिबल नसतं, म्हणजे बरंच उपाशी राहून मग एक्सरसाइज करणं हे पॉसिबल नसतं. सो अशा व्यक्तींनी ओमॅडमध्ये जेवल्यानंतर, म्हणजे जे काही दिवसभरातलं एकदा ते जेवतात, जेवल्यानंतर काही तासांनी एक्सरसाइज करणं हे थोडंसं ऑप्टिमल वाटतं किंवा ते थोडंसं योग्य वाटतं. सो तुम्हाला तुमचा एक्सरसाइज टाइम पण अकॉर्डिंग टू युअर मील टाइम, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही जेवत आहात त्याच्याप्रमाणे तुम्हाला तो मॅनेज करावा लागतो. सो इथे एक थोडं चॅलेंज येऊ शकतं की दुपारी मी जेवलेली आहे, त्याच्या 3-4 तासानंतर मला एक्सरसाइज करायची आहे, पण त्यावेळेला मला टाइम असेलच की नाही मला माहित नाही. सो ही एक डिफिकल्टी येते ओमॅडमध्ये की एक्सरसाइज आणि किंवा वर्कआउटचा टाइम कसा मॅनेज करायचा. फोर्थ चॅलेंज ओमॅड डाएट करताना येतं ते म्हणजे फायबर इनटेक. 24 तासानंतर आपण जेवत आहोत म्हणजे नक्कीच ती व्यक्ती फॅमिश्ड असणार आहे, खूप भूक लागलेली असणार आहे. सो अशा वेळेला जे काही समोर असेल ते खाण्याचं प्रमाण वाढू शकतं, म्हणजे जे काही अवेलेबल आहे ते खाणार. मग बरेचदा बॅलन्स डाएट जो आहे तो घेतला जात नाही, म्हणजे फायबर, भाज्यांना प्रेफरन्स दिलं जात नाही. बरेच जण ओमॅड डाएट करताना भाज्या, सॅलेड या गोष्टी प्रॉपरली घेत नाही. मग अशाने काय होऊ शकतं की त्यांना डेफिशियन्सी होऊ शकते, म्हणजे व्हरायटी नसते जेवणामध्ये, धान्य वेगवेगळी खाल्ली जात नाही, जे असेल ते खाल्लं जातं. फक्त कॅलरीजच कमी करायच्या आहेत मला म्हणून दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही की सकस असला पाहिजे हा आहार, न्यूट्रिशियस फूड असलं पाहिजे. या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आणि फक्त पोट भरायचं आहे, भूक लागलेली आहे, पोट भरायचं आहे आणि कमी कॅलरीज खायच्या आहेत याच्याकडे लक्ष ठेवलं जातं. सो हॅव्हिंग अ व्हरायटी इन फूड हे थोडं एक डिफिकल्टी होते ओमॅड डाएटमध्ये. ओमॅड डाएट कोणी फॉलो करू नये? वेल ऑफकोर्स प्रेग्नेंट लेडीज, ब्रेस्ट फीडिंग मॉम्स किंवा लहान मुलं, चिल्ड्रन जे 18 वर्षाखालील आहेत त्यांनी हे डाएट फॉलो करू नये. जर मेडिकल इश्यूज असतील काही, जसं डायबिटीज आहे, किडनी इश्यूज असतील किंवा हार्टचे प्रॉब्लेम्स असतील, लिव्हर फंक्शन्समध्ये काही इश्यूज असतील, काही व्यक्तींना हॉर्मोनल इश्यूज असतील जसं थायरॉइड इम्बॅलन्स आहे, PCOD वगैरे आहे, अशा व्यक्तींनीही ओमॅड डाएट करू नये. सर्वात महत्वाचा, हा डाएट सस्टेनेबल आहे का? वेल याचं शॉर्टमध्ये आन्सर आहे नाही. कारण होतं काय की तुम्ही सुरुवातीला हा डाएट तर ऑब्व्हियसली मोटिवेटेड आहात, त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला भूक जरी लागली, तुम्हाला असं वाटत असेल की एनर्जी लेवल्स डाऊन आहेत, सतत भूक लागत आहे, तरीही तुम्ही मोटिवेशनमुळे किंवा तुमचं ते गोल आहे फॅट लॉसचं त्यामुळे तुम्ही हे कदाचित फॉलो कराल. तुमचं मग हळूहळू गोल अचीव्ह होतं, फॅट लॉस होतो, वेट लॉस होतो आणि त्यानंतर मोटिवेशन थोडं कमी होतं आणि मग तुम्हाला जाणवू लागतं की अरे माझी एनर्जी लेवल्स कमी होत आहेत, मला सतत भूक लागत आहे, मला सतत चिडचिड होत आहे. मग हळूहळू मोटिवेशन कमी होतं आणि हळूहळू तुम्ही अडिअरन्स म्हणजे हे डाएट फॉलो करणं कमी करता. त्यामुळे हे डाएट सस्टेनेबल नाहीये, तुम्ही हे आयुष्यभरासाठी हे डाएट नाही करू शकत.
आणि सर्वात मोठं चॅलेंज ह्या ओमॅड डाएटचं हेच आहे की तुम्हाला दिवसभर भूक लागलेली असते आणि दिवसभर तुमच्या एनर्जी लेवल्स ज्या आहेत त्या कमी राहू शकतात. मग तुम्हाला तुमच्या जे काही डेली रुटीन आहे, जे काही तुमचं ऑफिसचं काम वगैरे आहे ते करण्यामध्ये एनर्जी मे बी कमी पडू शकते आणि तुमचं काम जे आहे ते एफेक्ट होऊ शकतं. सो मी तर सजेस्ट करेन, जर तुम्हाला वेट लॉस करायचंच आहे तर असा कुठला तरी डाएट फॉलो करा जो तुमच्या अगदी लाईफस्टाईल सोबत अगदी जुळून येईल किंवा सिंक मध्ये असेल लाईफस्टाईल सोबत. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी आयुष्यभरासाठी ओमॅड फॉलो करू शकतो किंवा करू शकते, तर ऑफकोर्स यू कॅन गो अहेड अँड फॉलो ओमॅड डाएट. सो हा होता आजचा व्हिडिओ करण जोहरच्या ओमॅड डाएट बद्दल सांगणारा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि लेट मी नो युअर व्ह्यूज. मला कळू दे तुमचे काय मत आहे, तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतात, कुठल्या एखाद्या दुसऱ्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायचा काय तेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.